तर बघा, आज आपल्याला केमिकल प्रॉपर्टीजचं बघणं आहे ग्रुप 18 एलिमेंटच्या. ठीक आहे. त्याच्या आधी आपण त्यांचे फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या होत्या. तर बघा आता, इन जनरल नोबेल गॅसेस आर लिस्ट रिॲक्टिव्ह. हे आपल्याला माहीत आहे की नोबेल गॅस कसे असतात, हे खूप कमी रिॲक्टिव्ह राहतात. ठीक आहे. देअर इनर्टनेस टू केमिकल रिॲक्टिव्हिटी इज ॲट्रिब्युटेड टू द फॉलोइंग रिझन. तो कोणत्या कोणत्या गोष्टीमुळे ते अनरिॲक्टिव्ह आहे, त्यांचं कारण आहे ते आपण दोन गोष्टीवरून सांगू शकतो. तर बघा, तर नोबेल गॅसेस एक्सेप्ट हेलियम हॅव कम्प्लिटली फिल्ड NS2 NP6 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन देअर व्हॅलन्स सेल. आता त्यांच्या व्हॅलन्स शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात ते पूर्णपणे काय कम्प्लिटली फिल्ड राहतात. म्हणजे याच्यामध्ये NS2 पण पूर्णपणे भरलेली आहे आणि NP6 ही ऑर्बिटल्स पण पूर्णपणे भरलेली आहे. तर हा कसा असेल, खूप जास्त स्टेबल असेल, याला दुसऱ्यासोबत रिॲक्शन दाखवण्याची काही गरज नाही. ठीक आहे. मग आपण सांगू शकतो की फ्रॉम देअर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन दे डज नॉट रिॲक्ट विथ द अदर एलिमेंट. ठीक आहे. हे होतं त्याचं पहिलं कारण. दुसरं रिझन काय माहिती आहे का, दे हॅव हाय आयोनायझेशन एनर्जी अँड मोर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी. आता हाय आयोनायझेशन एन्थॅल्पीचा अर्थ असा होतो की ते इलेक्ट्रॉन लवकर लॉस करणार नाही. त्यांच्यापासून इलेक्ट्रॉन काढण्यासाठी आपल्याला खूप जास्त अमाऊंटमध्ये एनर्जी द्यावं लागेल. ठीक आहे. ठीक आहे. आणि याला कशा मोर पॉझिटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आहे, म्हणजे की यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन जर टाकायचं असेल तर आपल्याला वरून एक्स्ट्रा एनर्जी द्यावं लागेल. ठीक आहे. या दोन कारणामुळे काय होते की हे जे काय करतात, थोडी लेस केमिकल रिॲक्टिव्हिटी आपल्याला दाखवतात. ठीक आहे. तर दिस इज द रिजन. ठीक आहे. तर या दोन गोष्टीमुळे काय करतो, आपल्याला नोबेल गॅसचे एलिमेंट कमी रिॲक्टिव्हिटी दाखवतात. ठीक आहे. तर पुढे बघा, द रिॲक्टिव्हिटी ऑफ नोबेल गॅसेस हॅव बीन इन्व्हेस्टिगेटेड ओकेजनली एव्हर सिन्स देअर डिस्कवरी. आता जेव्हापासून या नोबेल गॅसची डिस्कवरी झाली तेव्हापासूनच त्यांच्या रिॲक्टिव्हिटीवर खूप साऱ्या रिसर्च करण्यात आले. परंतु बट ऑल अटेम्प्ट टू फोर्स देम टू रिॲक्ट टू फॉर्म द कंपाऊंड वेअर अनसक्सेसफुल फॉर क्वाईट अ फ्यू इयर. परंतु सुरुवातचे जे काही वर्ष होते त्यांच्यामध्ये सायंटिस्टना काही यश आलं नाही. कशामध्ये की नोबेल गॅसेस हे रिॲक्टिव्ह असतात हे दाखवण्यामध्ये त्यांना यश आलं नाही. परंतु इन मार्च इन मार्च 1962 नील बार्टलेट, परंतु 1962 साली नील बार्टलेट देन ॲट द युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये ऑब्झर्व द रिॲक्शन ऑफ नोबेल गॅस. त्यांनी काय केलं, नोबेल गॅसची रिॲक्शन एक ऑब्झर्व केली किंवा त्याला ते दिसली किंवा त्यानं ते तयार केली. ठीक आहे. बघा मग त्याच्यामध्ये काय होतं. फर्स्ट ही प्रिपेअर अ रेड कंपाऊंड विच इज फॉर्म्युलेटेड ॲज O2 PtF6 निगेटिव्ह. तर त्यांनी काय केलं, नील बार्लेट यांनी की O2 PtF6 नावाचा एक रेड कलरचा कंपाऊंड फॉर्म केला. ठीक आहे. O2 Ft+ आणि F6. ठीक आहे. पुढं ही देन रिअलाइज दॅट ही देन रिअलाइज दॅट ही देन रिअलाइज दॅट द फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी ऑफ मॉलिक्युलर ऑक्सिजन. नंतर त्याला असं कळलं की जे की फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी आहे ऑक्सिजनची, ती किती 1175 किलो जूल पर मोल वाज ऑलमोस्ट आयडेंटिकल विथ दॅट ऑफ झेनॉन. म्हणजे बघा आता, झेनॉनची आणि ऑक्सिजनची काय जी की फर्स्ट इलेक्ट्रॉन फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी आहे, सेम आहे. मग त्यांनी असा विचार केला की आपण इथं जसा O2 PtF6 प्रिपेअर केला तसा आपण झेडी PtF6 का बरं प्रिपेअर करू शकत नाही, कारण दोघांची काय सारखी आहे, दोघांची आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी आहे, सारखी आहे. ठीक आहे. मग त्यांनी काय केलं, आणखीन एक एक्सपेरिमेंट केला. ठीक आहे. वाज ऑलमोस्ट आयडेंटिकल विथ दॅट झेनॉन. 1170 आहे त्याची किलो जूल पर मोलमध्ये आयोनायझेशन एनर्जी. ही मेड एफोर टू प्रिपेअर. त्यांनी काय केले, प्रयत्न केले. ही मेड एफोर टू प्रिपेअर सम टाईप ऑफ कंपाऊंड, सम काइंड same type of compound with xenon and was successful in preparing another red color compound with Zd plus PtF6. मग त्यांनी काय केलं, इथं फक्त O2 जो आहे रिप्लेस केला झेनॉननं, कारण O2 आणि Zdचे काय सारखी आहे, फर्स्ट आयोनायझेशन एनर्जी कशी आहे, सारखी आहे. ठीक आहे. मग 1962 साली नील बार्लेटला काय आलं, याच्यामध्ये यश आलं. कशामध्ये की झेनॉनचा कंपाऊंड बनवण्यामध्ये. ठीक आहे.
By mixing PTF6 and xenon, after this discovery, a number of xenon compound mainly with most electronegative element like fluorine and oxygen have been synthesis. नंतर या डिस्कवरी नंतर जसं बार्लेट यांनी झेडी PTF6 नावाचा कंपाऊंड फॉर्म केला, त्यानंतर खूप सारे कंपाऊंड्स तयार करण्यात आले झेनॉनचे, कोणासोबत? फ्लोरीन आणि ऑक्सिजनसोबत. ठीक आहे. आता पुढे बघा, द कंपाऊंड्स ऑफ क्रिप्टॉन आर प्युअर. क्रिप्टॉनचे कंपाऊंड खूप कमी आहे. ठीक आहे. ओनली द डायफ्लोराइड KrF2 हॅज बीन स्टडीड इन डिटेल. तर फक्त क्रिप्टॉनचा एकच कंपाऊंड स्टडीड केलेला आहे आतापर्यंत डिटेलमध्ये, तो म्हणजे KrF2. ठीक आहे, क्रिप्टॉन डायफ्लोराइड. आणि नंतर जे कंपाऊंड्स ऑफ रेडॉन हॅव नॉट बीन आयसोलेटेड बट ओनली आयडेंटिफाईड. रेडॉन जो आहे आपल्याकडे रेडिओ ॲक्टिव्ह आहे, त्याचे कंपाऊंड काही जास्त आयडेंटिफाय केलेले नाही आहे, परंतु त्याच्यामधलं फक्त एकच RnF2 रेडॉन डायफ्लोराइड हा एक आपण ओळखू शकतो किंवा त्याला ट्रॅक केलेला आहे सायंटिस्टने. ठीक आहे, बाय रेडिओ ट्रॅकर टेक्निक. त्याला आपण फक्त ट्रॅक करू शकतो. नो ट्रू कंपाऊंड्स ऑफ अर्गॉन, निऑन अँड ऑर हेलियम आर एट नोन. परंतु वास्तवामध्ये अर्गॉनचे, निऑनचे आणि हेलियमचे कंपाऊंड आपल्याला माहीत नाही आतापर्यंत पण. ठीक आहे. आता बघा, आपल्याला फक्त एकच कंपाऊंड माहीत आहे झेनॉनचे, कोणासोबत? एक तर ऑक्सिजनसोबत, एक तर फ्लोरीनसोबत. आपल्याला तेच डिस्कस करणं इथं. तर बघा आता, झेनॉन फ्लोराईड कंपाऊंड. ठीक आहे, याच्यामधला आपला पहिला पार्ट जो आहे तो झेनॉन आणि फ्लोरीन या दोघांपासून जो की कंपाऊंड होईल त्याला आपण म्हणतो झेनॉन फ्लोरीन कंपाऊंड. नंतर दुसरा पार्ट ज्याच्यामध्ये असेल झेनॉन ऑक्सिजन कंपाऊंड. तर पहिला झेनॉन फ्लोरीन कंपाऊंड. ठीक आहे. बघा, झेनॉन फ्रॉम 3 बायनरी क्लोराईड. हे लक्षात ठेवायचं, तुम्हाला जे स्ट्रक्चर वगैरे विचारते तर 3 कंपाऊंड बायनरी कंपाऊंड झेनॉन फॉर्म करतो. पहिला ZeF2, ZeF4 आणि ZeF6. तर 3च कंपाऊंड आहेत झेनॉनचे फ्लोरीनसोबत, ZeF2, ZeF4 आणि ZeF6. बाय द डायरेक्ट रिॲक्शन ऑफ एलिमेंट अंडर अप्रोप्रिएट एक्सपेरिमेंटल कंडिशन. तर याला खूप साऱ्या कंडिशन्स लागतात, ते पण तिथं मेंटेन झाल्या पाहिजे. ठीक आहे. तर पहिली कंडिशन बघा, जर आपल्याला XeF2 तयार करायचा असेल तर Xe घ्यायचा आपण आणि एक F2 मॉलिक्यूल घ्यायचा. याच्यामध्ये झेनॉन कसा असला पाहिजे? एक्सेसमध्ये असला पाहिजे. देन वी गेट XeF2. नंतर Xe प्लस ट्वाईस F2 वी गेट XeF4. त्याच्यामध्ये जो की रेशो आहे Xe आणि F2चा तो 1:5 असला पाहिजे. नंतर Xe प्लस थ्राईस F2 वी गेट XeF6. अत्यंत सोप्या रिॲक्शन्स आहे या प्रिपरेशनच्या झेनॉन फ्लोरीन कंपाऊंडच्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये रेशो बघा 1:20 आहे, म्हणजे 1 प्रमाण Xeचं असेल आणि 20 प्रमाण F2चं असेल. ठीक आहे. तर ही कंडिशन्स आहेत तिथं, आणि त्याला काही लागते, प्रेशर लागते. ठीक आहे. पहिल्या वेळेस किती प्रेशर आहे? 673, नंतर 873 आणि 713 ते केल्विन आहे ते. 673 केल्विन 1 बार, 873 केल्विन 7 बार आणि 573 केल्विन 60 ते 70 बार. दिस इज द कंडिशन टू प्रिपेअर द झेनॉन फ्लोरीन कंपाऊंड. ठीक आहे. तर पुढे बघा, ZeF6 कॅन ऑल्सो बी प्रिपेअर बाय इंटरॅक्शन ऑफ XeF6 can also be prepared by interaction of XeF4 and O2F2 at 143 केल्विन. तर आपल्याला झेनॉन F6 जर प्रिपेअर करायचा असेल तर आपण झेनॉनच्या दुसऱ्या एखाद्या कंपाऊंडपासून पण तो प्रिपेअर करू शकतो. बघा, याच्यामध्ये आपल्याकडे XeF4 झेनॉनचा ट्रायफ्लोराईड कंपाऊंड आहे. सोबत आपण काय केलं? डायऑक्सिजन डायफ्लोराईड रिॲक्ट केला. देन वी गेट झेनॉन F6 प्लस O2. तर आपण त्यांच्या छोट्या कंपाऊंडपासून लार्ज कंपाऊंड पण तयार करू शकतो. दिस इज द प्रिपरेशन ऑफ झेनॉन F6. पुढं झेनॉन F2, नंतर झेनॉन F4 आणि झेनॉन F6. ठीक आहे. आर कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिड अँड सबलेम रेडिली. आता हे जे की झेनॉनचे कंपाऊंड आहे XeF2, XeF4 आणि XeF6, हे कसे आहे? क्रिस्टलाइन आहे, कलरलेस क्रिस्टलाइन सॉलिडच्या फॉर्ममध्ये आहेत ते, परंतु लवकर सबलाईम होऊ शकतात. लवकरच ते काय होऊ शकतात? वाफेमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. त्यांचं लिक्विड वगैरे होणार नाही. ठीक आहे. दे आर पॉवरफुल फ्लोरिनेटिंग एजंट. म्हणजे फ्लोरिनेटिंग एजंट म्हणजे काय? ते रिॲक्शनमध्ये फ्लोरिन देण्याचं काम करेल, त्याला आपण म्हटलं फ्लोरिनेटिंग एजंट. दे आर रेडियली हायड्रोलाइज इवन बाय ट्रेस ऑफ वॉटर.
त्यांच्यावर थोडं प्रमाणात जरी वॉटर पडलं तर ते काय होतात, हायड्रोलाइज होतात. फॉर एक्झाम्पल, HCF2 इज हायड्रोलाइज टू गिव्ह HC, HF अँड O2. तर थोड्या प्रमाणात जरी वॉटर त्या कंपाऊंडवर पडला देन वी गेट हायड्रोलिसिस प्रोडक्ट. बघा आपल्याकडे झेनॉन F2 आहे, झेनॉन डायफ्लोराइड म्हणून त्याला आपण, ठीक आहे, प्लस ट्वाईस H2 वी गेट XC, झेनॉन हायड्रोजन फ्लोराईड, अँड वी गेट O2. तर हे काय होईल, याचं पूर्णपणे डिकम्पोजिशन होऊन जाईल. कशामुळं? ड्यू टू द प्रेझन्स ऑफ वॉटर. पुढं बघा, द स्ट्रक्चर ऑफ ऑल थ्री झेनॉन फ्लोराईड कॅन बी डिड्यूस फ्रॉम VCPR अँड दीज आर शोन इन फिगर 7.9. आता बघा यांची जे की स्ट्रक्चर आहेत, ZeF2, ZeF4 आणि ZeF6, तर यांचे स्ट्रक्चर आपल्याला VSCPR थेअरीनुसार सांगता येतील. ठीक आहे, तर आधी आपण यांचे स्ट्रक्चर डिस्कस करू. ठीक आहे, तर बघा स्ट्रक्चर तुम्ही ड्रॉ कसे करायचे आणि समजून कसे घ्यायचे बघा. तर वी हॅव, तर बघा आपल्याकडे पहिले स्ट्रक्चर आहे झेनॉन F2चं. ठीक आहे, दिस इज झेनॉन F2. हा जो आपल्याकडे आहे पहिला, त्याला आपण म्हणू झेनॉन F2. ठीक आहे, दिस इज HCF2. मग अकॉर्डिंग टू VCPR तरी आपण हे स्ट्रक्चर एक्सप्लेन करू शकतो. तर बघा याच्यामध्ये आपला इथं सेंट्रल ॲटम कोणता आहे तो बघायचा. तर बघा आपल्याकडे सेंट्रल आहे XC म्हणजे झेनॉन. ठीक आहे, तर झेनॉनकडे किती असतात इलेक्ट्रॉन, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 8 असतात. किती? 8. ठीक आहे, तर 8 मधले झेनॉनसोबत बॉन्डिंगमध्ये कोण आहे? फक्त 2च काय? फ्लोरीन आहे. ठीक आहे, ओनली 2 फ्लोरीन, कारण आपला फॉर्म्युला काय? HCF2. मग झेनॉनचे 8 इलेक्ट्रॉनपैकी 2 इलेक्ट्रॉन हे F सोबत गेले बॉन्डिंगसाठी, एक Fचा आणि एक झेनॉनचा. त्याचप्रमाणे परत एक झेनॉनचा आणि एक Fचा. तर 2 झेनॉनचे गेले आणि 2 Fचे गेले. तर आपल्याला Fचं काही इथं घेणं नाही, आपल्याला घेणं आहे फक्त आपल्या सेंट्रल ॲटमचं, तो म्हणजे कोण? झेनॉन. ठीक आहे, पण झेनॉनचे 2 इलेक्ट्रॉन गेले तर राहिले की त्याच्याकडे किती? 6. मग 6 तर नॉन बॉन्डिंग असेल, नॉन बॉन्डिंगची काय होती? लोन पेअर. ही जी आपण इथं बघून आलो इथं, दिस इज लोन पेअर, दिस इज LP. LP म्हणजेच काय? लोन पेअर. मग याच्याकडे कंडिशन बघा काय आता, की याच्याकडे आता ZeF2कडे, हां, ZeF2कडे 2 आहेत बॉन्ड पेअर, हे एक बॉन्ड पेअर आणि हे एक बॉन्ड पेअर, आणि 3 आहेत लोन पेअर. 3 आहेत लोन पेअर. मग जेव्हा 2 बॉन्ड पेअर आणि 3 लोन पेअर असतात तेव्हा स्ट्रक्चर असते कोणतं राहते आपल्याकडे बघा, 3 बॉन्ड म्हणजे 5 बॉन्ड जेव्हा असतील तेव्हा ट्रायगोनल बायपिरॅमिडल असते. ठीक आहे, मग आता इथं काय करू आपण, की टू मेंटेन रिपल्शन, म्हणजे जे की लोन पेअर आहे त्यांच्यामध्ये रिपल्शन हे कमी असलं पाहिजे, म्हणून त्याला आपण एक वेगळ्या प्रकारे अरेंज करू. आपलं स्ट्रक्चर हे असं यायला पाहिजे होतं, हा त्रिकोण, एक वरून बॉन्ड एक खालून बॉन्ड. ठीक आहे, सेंटरला आपला इथं XC यायला पाहिजे होता आणि इथं आपले सर्व ॲटम. ठीक आहे, 5 काढले मी इथं, 5 आहेत ना, हे 2 आणि हे 3. त्याला आपण अरेंज करू जेणेकरून काय होईल, दोघांमधलं रिपल्शन कमी होईल, लोन पेअरमधलं आणि बॉन्ड पेअरमधलं पण. ठीक आहे, तर याला आपण मग असं अरेंज केलं की आपण काय केलं, हा इथं त्रिकोण बनतो. ठीक आहे, आणि एक वरून वरून एक फ्लोरीन आणि खालून एक फ्लोरीन. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं इथं लोन पेअर कुठं आहे, हे इक्वेटोरियल पोझिशनला आहे. दिस इज इक्वेटोरियल, दिस इज ऑल्सो इक्वेटोरियल आणि दिस इज ऑल्सो इक्वेटोरियल, आणि ॲक्सिलला कोण आहे? इथं फ्लोरीन. ठीक आहे, तर दिस इज द स्ट्रक्चर. आणि आपल्याला कसं दिसते आता, दिस इज नॉट अ ट्रायगोनल बायपिरॅमिडल, दिस इज ओनली लिनियर, कारण आपण इथं लोन पेअरचा विचार करत नसतो, ओनली बॉन्ड पेअर. मग हे कसं आहे? लिनियर. त्याचप्रमाणे आपण ZeF4ला आपण एक्सप्लेन करू शकतो. तर बघा ZeF4, झेडीकडे किती असतात इलेक्ट्रॉन? 8 असतात. आपल्याकडे F किती आहे? 4 आहे. ठीक आहे, तर 4 Fला 4 इलेक्ट्रॉन गेले, राहिले किती? 4. म्हणजे 4 बॉन्ड बनले बघा इथं, एक, बघा इथं एक, सॉरी, 1 2 3 4, 4ला 4 इलेक्ट्रॉन गेले, राहिले किती इलेक्ट्रॉन? 4 इलेक्ट्रॉन. मग 4 इलेक्ट्रॉनचे काय म्हणले? 2 लोन पेअर, हे एक लोन पेअर आणि हे एक लोन पेअर. त्याला आपण अरेंज करू कशामध्ये? आता इथं 6 आहे, 6 म्हणजे काय असते? जिओमेट्री ऑक्टाहेड्रल राहते. ठीक आहे, म्हणजे 4 बॉन्ड पेअर आणि 2 लोन पेअर. परंतु त्याला आपण अरेंज करू अशा प्रकारे जेणेकरून काय तिथं लेस रिपल्शन होईल. ठीक आहे, मग काय केलं आपण, एक स्क्वेअर प्लेनची जिओमेट्री होईल. 4 याला काय होतील? 4 आपले बॉन्ड येतील आणि 2 लोन पेअर, एक वर आणि एक खाली. ठीक आहे, दिस इज अबाउट द जिओमेट्री ऑफ
ZeF4. तर लक्षात ठेवायचं हा कसा आहे स्क्वेअर प्लेनर, कारण याच्यामध्ये आपण लोन पेअरचा काही लोन पेअरला आपण इन्व्हॉल्व करत नाही शेपमध्ये, ठीक आहे. ज्योमेट्री स्क्वेअर प्लेनर. त्याचप्रमाणे आपण आपल्याकडे जो आहे ZeF6 सॉरी XeF6. आता XeF6कडे काय 6 बॉन्ड आहे. मग 6 बॉन्डला 6 इलेक्ट्रॉन गेले, राहिले किती इलेक्ट्रॉन 2. मग 2ची काय होईल, एकच लोन पेअर बनणार, ठीक आहे. आता आपल्याकडे बघा काय 6 बॉन्ड आणि एक लोन पेअर 7 झाले. 7चं काय असते पेंटॅगोनल बायपिरामिडल, ठीक आहे. परंतु ड्यू टू मेंटेन द लेस रिपल्शन त्याला आपण काय करू, एक वेगळ्या फॉर्ममध्ये देऊ. मग बघा आपण काय करायचं इथं, हे बघा असं. तर सेंटरला काय होता इथलं आपला इथं एक्सी आहे. मग एक बॉन्ड 2 3 4 5, ठीक आहे. हे 5 झाले, एक 6 आणि एक 7. तर आपण काय करायचे, एक इथं एक इथं एक इथं आणि म्हणजे 5 याला 5 देऊन द्यायचे. एका इकडे लोन पेअर येईल आणि एका इकडे परत काय येईल आपल्याकडे एफ येईल, ठीक आहे. म्हणजे बघा आपल्याकडे आपल्याला पाहिजेत 6 काय एफ. तर स्ट्रक्चर आपलं असं होईल डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल सारखं. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ZeF6 सॉरी XeF6. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं की XeF6चं स्ट्रक्चर हे डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल सारखं येईल, ठीक आहे. कारण तर एक्सपेक्टेड स्ट्रक्चर पेंटॅगोनल बायपिरामिड यायला पाहिजे होतं, परंतु ड्यू टू रिपल्शन कन्सेप्ट आपण त्याला अरेंज केलं आणि वी गेट डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल कन्सेप्ट, ठीक आहे. तर हे होते आपल्याकडे स्ट्रक्चर 3 बघितले आपण. एक बघितलं XeF2चं, नंतर XeF4 आणि XeF6, ठीक आहे. तर पुढे आपण XeOचे पण स्ट्रक्चर बघू, ठीक आहे. तर पहिले आता तो की राहिलेला कन्सेप्ट आता बघू, ठीक आहे. मग बघा आपण बघितलं की अकॉर्डिंग टू VCPR दिस आर शोन इन फिगर बघितले आपण. बघा XeF2 अँड XeF4 हॅव लिनियर अँड स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर. लक्षात ठेवायचं झेनॉन F2 आणि झेनॉन F4 यांना कसं स्ट्रक्चर आहे, F2ला आहे लिनियर आणि F4ला आहे स्क्वेअर प्लेनर स्ट्रक्चर रिस्पेक्टिवली. आणि जो की F6 आहे हॅव इलेक्ट्रॉन पेअर 6 बॉन्डिंग पेअर अँड 1 इलेक्ट्रॉन पेअर अँड वुड दस हॅव डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर. त्याला आपण डिस्टॉर्टेड ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर पण म्हणू शकतो, ठीक आहे. पुढं ॲज फाउंड एक्सपेरिमेंटली इन द गॅस स्पेस. तर हा जो की आहे झेनॉन F6 हा गॅस स्पेसमध्ये आपल्याला आढळतो किंवा त्याला आपण फाइंड केलेलं आहे, ठीक आहे. पुढे बघा ना की झेनॉन फ्लोराईड जो आहे, झेनॉन फ्लोराईड रिॲक्ट विथ फ्लोराईड आयन ॲक्सेप्टर. आता लक्षात घ्या की फ्लोराईड आयन ॲक्सेप्टर म्हणजेच काय, ते काय कराल फ्लोरीन आयन किंवा फ्लोराईड आयन स्वतःकडे घेतील. मग हे जे की झेनॉनचे कंपाऊंड आहेत ते अशा कंपाऊंडसोबत रिॲक्ट होतात, ते काय करतील आपल्या झेनॉनच्या कंपाऊंडपासून फ्लोरीन घेतील, ठीक आहे. मग बघा झेनॉन फ्लोराईड रिॲक्ट विथ फ्लोराईड आयन ॲक्सेप्टर म्हणजे हा इथं हा जो की PF5 आहे हा ZeF2 पासून फ्लोरीन स्वतःकडे घेईल, ठीक आहे. टू फॉर्म कॅटायनिक स्पेसिस. त्याच्यामुळे काय होतो, हा जो की आपला मेन कंपाऊंड आहे तो काय करतो कॅटायनच्या रूपामध्ये कन्वर्ट होतो. अँड फ्लोराईड आयन डोनर टू फॉर्म फ्लोरो ॲनायन. आणि काय होतं तिथं फ्लोरो ॲनायन पण फॉर्म होतो. आपण रिॲक्शनवरून समजून घेऊ. बघा हा आपल्याकडे मेन कंपाऊंड आहे आपला XeF2, ठीक आहे. तर हा जो की PF5 आहे तर हा आहे फ्लोराईड आयन ॲक्सेप्टर. म्हणजे हा काय करेल की या XeF2 पासून स्वतःकडे एक F घेऊन घेईल. मग बघा इथं मग XeF2नं काय केलं एक F लॉस केला, तर XeF2 काय बनला, XeF2 बनला बघा XeF प्लस, ठीक आहे. आणि हा जो की PF5 होता यांना एक फ्लोरीन घेतला आणि तो काय बनला निगेटिव्ह बनला, PF6 निगेटिव्ह, ठीक आहे. त्याचप्रमाणे हा जो इथं XeF4 आहे आणि हा SbF5 आहे, तर XeF4चं काय होईल XeF3 होईल, कारण त्यानं एक फ्लोरीन लॉस केला. आणि SbF5चं काय होईल SbF6, कारण त्याने एक फ्लोरीन घेतला. आणि जो की फ्लोरीन घेईल त्याच्यावर येईल निगेटिव्ह चार्ज आणि जो की देईल त्याच्यावर येईल पॉझिटिव्ह चार्ज. हे इलेक्ट्रॉन सारखंच आहे, ठीक आहे. इथं पण तसंच फ्लोरीन लॉस केला, चार्ज आला पॉझिटिव्ह, फ्लोरीन घेतला चार्ज आला निगेटिव्ह, ठीक आहे. तर इथं फ्लोरो आयन्स आणि
फ्लोरो आयन्स निगेटिव्ह तयार होतो आणि एक जो की कंपाऊंड आहे ज्यानं तो काय होतो पॉझिटिव्ह तयार होतो किंवा कॅटायनिक तयार होतो. ठीक आहे. दिस इज अबाउट द रिॲक्शन्स ऑफ जेनॉन विथ फ्लोरीन कंपाऊंड. ठीक आहे. तर हे होतं. दुसरा जो पार्ट आहे तो पण आता स्टडी करू. ठीक आहे.